हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. मी चाललेली आहे आज पोलीस स्टेशनमध्ये आणि कशासाठी चालली आहे, गुन्ह्याची कंप्लेंट करायला चालली आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. आणि तोपर्यंत राहा माझ्यासोबत कंटिन्यू, ठीक आहे. मागची कडी घातली आहे. तर आता आली बघा मी पोलीस स्टेशनमध्ये. आणि ना इथे कसं असतं, पोलीस स्टेशनमध्ये आपण व्हिडिओ बनवणं अलाउ नसतं, तर त्यामुळे मी तुम्हाला फारसं काही दाखवणार नाही आहे. तर मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर सांगेल. ओ गॉड, किती क्यूट आहे. त्याला किती क्यूट. दाखव इकडे. पोलार बिअर दिसते, किती क्यूट आहे. त्याची मम्मी असेल तिथे, त्याची मम्मी बिचारी हे करेल. दावत यायची त्याला तिकडे सोड, तिकडे सोड. बिचारा गाडी खाली येऊ शकते. कोमल मागे जाते सगळे प्राणी, माझ्यापाशी येतच नाही. तू घेतच नाही त्यांना. अरे कुठे ठेवणार यार. अरे तिकडे जाईल, तिकडे जाईल, तिकडे त्याला घरी. आता घोडा आहे, घेऊन जाऊया. त्याची मम्मी कुठे आहे? मम्मी असणार, एवढा छोटा पिल्लू आहे तर मम्मी आहे. मग रेस्क्यू वाल्यांना देऊ ना आपण. जाईल ना, गाड्या किती येतात रोड दाखव ना, किती गाड्या. बघा किती गाड्या आहेत इथे. मग आपण त्याला सोडून इथे कोणीच नाहीये. रेस्क्यू वाल्यांना सोडून जाईल. मही रडत बसेल यार तुझ्या. ना कशाला रडते तू आताच यार? मला पण इमोशनल करते खूप. रेस्क्यू टीम कडे देऊ ना आपण. कसं सांभाळू? मांजर आणली, मांजर ठेवू शकलो का आपण? सांग बरं ऋतुजा. देऊन देऊ ना. मग आता कसं करू आपण? थंडी पण लागत आहे ह्याला. मम्मी आपण त्याला बास्केट मध्ये झोपवणार होतो. त्याला एवढी झोप आली. दागी दूध पिऊन घेते बा, तेव्हा उठला ते. भूक लागली का रे तुला? भूक लागली का? उठला. पी 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 पी. सवय आहे की नाही? पिते ना, पिते तू दूध पी. अरे सवय नसन प्यायची. स्ट्रीट डॉग आहे ना तो, स्ट्रीट डॉग. हा त्याला ट्राय करो आजी. हा आवडलं का? वो सोने की कोशिश कर उसको. आवडलं का रे तुला? दुधू पळते कुठे रे देवा. बसायचं, झोपायचं. झोप झोप इथे, झोपून जा. झोप चुप झोप. सो जा. झोपू दे, झोपू झोपी. सो जा. जब भूख लगेगी तब तेरे को दूध. तो ये पी देना. इसको दूधू कहते हैं, पता है तुझे? इसको दूधू कहते हैं. जाऊ दे. झोप आली आहे त्याला. झोप आली आहे त्याला. झोप झोप. झोपून जा, झोपून जा. ये ना मम्मी. झोपू दे त्याला. चल झोपू दे त्याला. झोपलाय ना तो. हो बघा आता आम्ही आलो बाहेरून. धुवून घे हात, तू धुवून घे. तर तुम्हाला सांगते, जो डॉगी आणला ना, आता मी त्याला दूध पण द्यायला गेली ना, दूध पण पिला नाही. तो इतकं झोपेत आहे. आणि इतका पाऊस झाला ना, सांगते बाहेर इतका भयंकर पाऊस झाला. आणि मेन रोडवरती असं ट्रक वगैरे असे मोठे मोठे वाहनं जातात ना, जड, अशा ठिकाणी तो रात्री आम्हाला सापडला बघा. जवळपास 11:30 पावणे 12 वाजल्या होत्या आम्हाला घरी यायला. तर तिथे तो आम्हाला रस्त्यात भेटला. तर म्हटलं एखाद्या गाडीखाली बिचारा येऊन जाईल आणि काही होईल म्हणून, नाही का, म्हणून आम्ही त्याला घरी आणला. आणि मुलं इतके जबरदस्ती करतात डॉगी पाळण्यासाठी, मांजर पाळण्यासाठी. मागे मांजर आणली होती ना, शेवटी मी एक किती आपण 4-5 दिवसच ठेवली ना मिशोला. त्या गोष्टीला झाले असतील दीड वर्ष होऊन गेलं ना. 1.5-2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. ऋतुजाच्या पूर्ण लक्षात आहे. तर जबरदस्ती आम्ही ना ती मांजर, म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही घेतली होती ना त्यांनाच आम्ही मग रिटर्न केली. याच्यासाठी रिटर्न केली कारण कसं आहे, घर आपलं आहे, छोटं 3 रूमचं घर आहे. मग आम्ही तर तिला नाही का सगळी सवय लावली होती, शिसूची सवय लावली होती. मॅनर्स पण आले होते. आणि आम्ही ना त्याला, म्हणजे त्या मांजरीला ना लिटर बॉक्स वगैरे सगळं यूज करायला शिकवलं होतं. अगदी लवकर शिकली होती, सगळं झालं होतं बरं का. पण तरी पण आम्ही तिला दिली. आम्ही सगळं तिला खाऊ पिऊ घालत होतो. तेव्हा आम्ही तिला फालुदा खायला फालुदा पण खायला घालत होतो. फक्त फालुदाच पाहिजे असं होतं तिचं.
तर ना म्हणजे खूप म्हणजे चांगली होती अशी ती, म्हणजे खेळायची, स्वतः पण खेळायची आणि कोमल, म्हणजे इतकी कोमल वाकायची ना ते म्हणजे त्या मांजरीसाठी. मग आता कसं आहे, आधीच ऑलरेडी पाठीचा प्रॉब्लेम आहे, कशाला वाकायला पाहिजे एवढं. तिला पूर्ण बास्केट वगैरे सगळं आता त्या मिशोला रेडी केलं होतं, सगळं केलं होतं, पण तरी पण आम्ही दिली बघा तिला. ऋतुजा खूपच रडत होती, पण तरी पण आम्ही दिलं. काय करत आहे ते? त्याला ना ते पिसू असतात ना, ते पिसू आहेत त्याच्या अंगावरती, एवढे आहेत ना की काही विचारू नका. तो एवढा थकलेला आहे, तो झोपला. तर ते मांजर कसं होतं ना की मांजरीला सांभाळायचं म्हणजे ना खूप अवघड, म्हणजे कुठं जायचं आहे, काही करायचं आहे तर आपल्याला जाता नाही येत. आणि मग ती ओढत राहते, म्हणजे ती एवढी ती ही झाली होती ना, मी कपडे वगैरे धुवायची ना बाथरूममध्ये, ती बाथरूमच्या बाहेर बसली राहायची माझी वाट बघत. माझ्याशी नाही खेळायची तुम्ही. तुझ्यासोबत बिलकुलच खेळत नव्हती ती. तेव्हा युट्यूबवर आपण हे दाखवलं. हां, तेव्हा आम्ही म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकत एक होतो. व्हिडिओ आहे त्याच्यात टाकू हां, एक आपण. छोटा शॉर्ट व्हिडिओ बनवला. इतकी छान होती, खेळकर होती, तुम्हाला काय सांगू. मस्त खेळायची, भूक लागली बस. आणि आधी तिला ते दूध बिस्किट ते कालवलेलं असायचं ते तिला नको असायचं बिलकुल. तिला म्हणजे असं पाहिजे की ताजं मला दूध द्या, ताजं बिस्किट द्या. आणि फालुद्याची चटक लागली, मग आम्ही तिला फालुदा बंद केला नाही, तर रोज कुठून फालुदा खाऊ घालणार आहे. एक दिवशी रात्री आणलं होतं तिने खाल्लं, मग ते द्रोण मध्ये उरलं होतं. आणि एवढी हुशार होती, तुम्हाला सांगते, एवढी हुशार होती की तिला बास्केटमधून नाही का, जोपर्यंत आम्ही सकाळी तिला काढत नाही, म्हणजे बास्केट उघडत नाही आम्ही, तेव्हा नाही का माझी तब्येत वगैरे खूप खराब होती, त्यावेळेला आम्ही खूपच आजारी पडलो होतो, तिघं व्हायरल काहीतरी झालं होतं आम्हाला, ताप वगैरे येत होता आम्हाला खूपच. आणि मग कसं सांभाळणार तिला नाही का. आणि कसं असते, छोट्या घरात नाही तेवढं सांभाळणं होत आपल्याला. असं गावाकडचं घर असलं ना तर ते कसे बाहेर शी सू करून येतात, आणि मग ते काही घाण नाही, त्यांची बॉडी घाण नसते, काही नसते, तुम्हाला त्यांना आंघोळसुद्धा घालावी लागत नाही. आणि काय म्हणतात त्याला, आपले जे इंडियन असतात ना, डॉगी आणि कॅट, इंडियनच पाहायला पाहिजे. कारण मला माहिती आहे का, ताईने मागे म्हटलं होतं, आम्ही कॅटचा व्हिडिओ बनवला तर ताई त्याचा खूप खर्च असतो. ताई मला बिलकुल माहीत आहे, घ्यायला गेलं तेव्हा 4-5 हजार लागतात, आणि मग त्याला वॅक्सिनेशन द्यावं लागतं. तुम्हाला सांगते, अजून तिचं खाणं असतं, आपलं इंडियन फूड खात नाही. Vaccine- वेदर सूट नाही होत तिला. हां? वेदर सूट नाही होत. कसं सूट होणार आहे. आणि तिचे गळून जातात. हां, तिचं हेअर लॉस वगैरे खूप होतं, खूप काळजी घ्यायची असते. तर आपलंच आता आमचाच प्रॉब्लेम आहे, तर काय करणार, म्हणून नको म्हटलं होतं. आणि जी काही स्ट्रे कॅट होती ना, ती इतकी म्हणजे ती अशी खेळकर झालेली होती, तुम्हाला काय सांगू. पण आम्ही तरी पण तिला देऊन टाकलं. आणि इतकी छान झोपायची, म्हणजे तुम्हाला सांगता राहिलो, जेव्हा ती बास्केट मी उघडायची ना, ती जागी असायची, पण जोपर्यंत मी बास्केट खोलत नाही तोपर्यंत ती गोंधळ नाही करायची, कारण आम्ही आजारी होतो, आम्ही झोपलेलो असायचो, ठीक आहे. तर ती अजिबात गोंधळ करत नव्हती. मग उठल्यावर खूप धुमाकूळ 9-10ला आम्ही उठायचो, खूप तब्येत खराब होती तर. मग उठल्या खूप धुमाकूळ आणि मग एकदा जर आणि जर मग तिला आम्ही उघडून बघायचो असं की ती जागी आहे की झोपली आहे, अजिबात हालचाल नाही, तर ती जागी असेल. जसं आम्ही बास्केटचं झाकण उघडलं की तशी ती मग गोंधळ घालायला चालू करायची, काढा मला बाहेर काढा, लवकर बाहेर काढा. मग काय नाही, आम्ही बाहेर काढायचो. मग तिचं ते दिवसभर धिंगाणा, खेळायचं, खायचं, प्यायचं, शिसू करायची, भयंकर खेळ करू दे. आणि मग झोपायची. नाही झोपायची, ती थकायची, झोपायची, परत उठायची, परत खायची प्यायची, मग खेळायला चालू. डेली रुटीन होता तिचा. ती स्वतःमध्येच मग्न होती. आणि मग मी घरी असो नसो, ऋतुजा एक आठवडाभर हाडली होती ती. आणि ऋतुजा मग ती घाबरून अगदी पलंगावरच येऊन जायची. ऋतुजा नव्हती सांभाळू शकत. एवढी हाऊस तर आहे त्या ऋतुजाला ते मांजर पाहायची, तुम्हाला काय सांगू. पण ना ती हात बिलकुल लावतो, आणि ती पण तिच्याकडे बघायची अशी तुझ्याकडे बघायची, आणि ती विचारच करायची हिच्याकडे जावं की नाही जावं. एकदा आईची पण मी पळून गेली ती मग. तू काय, तुला हाऊस तर खूप येते. आणि आता बघा ते डॉगी ना बिलकुल आवाज नाही, काही नाही, झोपलेला आहे. आणि एवढा पाऊस येत आहे, म्हटलं कुठं विचार असा मला पडला होता की बिचारायला त्याची कुठं मम्मी पण पाण्यात. नव्हती. आणि आम्ही शोधलं बरं का, इतकं शोधलं तुम्हाला सांगते त्या रस्त्याने ना, आम्ही एवढं शोधलं की एखादी डॉगी आहे का, त्याच्या बरोबरीची पिल्ली आहेत का कुठे, की मग कशाला आईपासून दूर करा वगैरे नाही का. पण तरी पण एकदा मी उद्या नाही का जाऊन बघणार तिथे डॉगी एखादी आहे का, म्हणजे ती तिच्या आईजवळ जाईल नाही का. पण हा विचार करत आहे की रेस्क्यू टीमला देऊ ना आम्ही, तर ॲटलिस्ट ते त्याचं म्हणजे चांगल्याने पालनपोषण करतील, आणि तिथं सेफ राहील, त्याच्या एजवाल्यांसोबत राहील, चांगलं खेळायला निवारा वगैरे चांगला मिळेल. तर मी तो डिसिजन घेतला आहे. मी काही ठेवत नाही बरं का, ठेवायची तर खूप इच्छा आहे. ऋतुजा तर
तिथेच रडायला चालू केलं तू वापस देशील असं असते आमच्या घरी. खूप रडणं असते, खूप इमोशनल आहे आम्ही तिघंच्या तिघं. आणि मग ते ऋतुजा जरा कोमल म्हणजे काय करते, कोमल असे आपले इमोशन दाखवत नाही बरं का. ऋतुजा तिथेच सुरू करते. माझं न ऋतुजाचं जरा एक सेम आहे. अजून पण रडायला लागली बघा, अजून पण रडणं चालू झालं तिचं. कशाला रडते, आठवून आपण त्याला मग कसं करणार आहे की नाही, कसं सांभाळणार आपण त्याला सांग बरं. की छोट्याशा घरामध्ये आपण जर कुठे बाहेर गेलो तर मग त्याला कोण पाहणार, त्याच्या अंगात नाही का? टिक्स पण खूप आहे बाबा. हं? ते खूप टिक्स आहे त्याच्या अंगात. हां तेच तर, काय आहे ना? म्हणूनच नाही सांभाळते. तू रडू नको बरं, ती रडू नको आता तू. तर ना तुम्हाला सांगते की ना बऱ्याच वेळानं असे ना ऋतुजा आणि कोमलला खूप रस्त्यावरची पिल्ली उचलायला बघतात, पण मी नाही म्हणते. कारण की तिथे त्यांची मम्मी तर असते. एकदा मागे लागली होती यांच्या डॉगी, इथं खायला घालायचं बरं का त्या डॉगीला वगैरे, तेव्हा ती खायची. अचानक काय झालं होतं माहिती, रात्रीचे 11 वाजले होते. आमचा सगळा एरिया म्हणजे जागाच होता आणि सगळी लहान मुलं खेळत वगैरे पण होती तिथे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि अचानक या ओरड्यात अशा सुटल्या, एक इकडे एक तिकडे, सगळा एरिया बाहेर आला होता यांच्या ओरडण्यामुळे. बापरे. लँग्वेज मध्ये बचाव बचाव म्हणत होती, हिंदी मध्ये बचाव बचाव, मराठी मध्ये वाचवा वाचव, इंग्लिश मध्ये हेल्प मी. तिथे पोलीस फिरत होती, ती पोलीसची गाडी तिथून गेली, काय झालं म्हणून. मी खूप घाबरली होती. खूप. आणि म्हणजे ना असं त्यांना आता ना फोबिया पण बसलाय बरं का. जे असे मोठे स्प्रे डॉग असतात ना ते कसे असे नाही, गाडीच्या मागे त्याच्यापाशी नाही लागतात, गाडीच्या मागे लागतात. त्याच्यापाशी बापरे. नाही जाऊ. तर ना त्यापेक्षा ना ते दूरच राहिलेलं बरं. आणि खूप पाहायचा प्रयत्न करतो आम्ही पण. आता काय करू, आपलं घर म्हणजे कसं गावाकडचं शेताकडचं असं घर असेल ना तर तिथे बाहेर ते शिसू करून येतात, छान तिथे झोपतात, करतात, राहतात, काही इश्यू. त्याला घरात काही नाही करत. आता उद्या पाऊस येणार आहे. तर उद्या ना आम्ही जाणार आहे दहीहंडीसाठी. आणि मग त्या डॉगीच्या पिल्ल्याला आम्ही कुठं ठेवणार, काय ठेवणार विचारच पडला आहे. तर आता रात्र झालेली आहे, आता जवळपास 12:30-1 वाजलेले आहेत. आणि तो पिल्लू तर झोपून गेलेला आहे. आता आम्ही झोपायचंच आहे अजून बघा. पण मी विचार करत आहे उद्या रेस्क्यू टीमला आम्ही कॉल करू आणि उद्याच्या उद्या त्याला पाठवू. कारण कसं आहे, गावाकडचं घर असलं तर आपण तिथे ठेवू शकतो, करू शकतो, नाही का. आणि ते शिसूचा काही प्रॉब्लेम नसतो. आता घरात म्हणजे सगळीकडे शिसू करणार आणि वरून कसं आहे मुलांना सारखं मग तिथे वाकावं लागणार, करावं लागणार. त्यापेक्षा मग मी म्हटलं जाऊ दे, नकोच आपण ठेवू. आधीच ऑलरेडी म्हणजे माइंड बनवून घेतलेलं आहे की ठेवायचं नाही. पाळायची तर खूप इच्छा आहे, पण काय करता, नाही पाळत. एवढा पाऊस आहे तुम्हाला सांगते बाहेर आता. आणि बरं झालं एक प्रकारे त्याला आम्ही आणलं ते. आणि उद्या आता ना आम्ही त्याला रेस्क्यू टीमला देणार आहे. कारण कसं आहे, प्रॉब्लेम तर तुम्हाला सांगितलंच मी. तर आता आम्ही झोपतो आणि उद्या आता नेमकं आता कधी काय होणार माहीत नाही. उद्या चालू आम्ही दहीहंडी बघायला. रेस्क्यू टीममध्ये कधी येतात, काय येतात माहीत नाही. मी पोलीस स्टेशनला का गेली होती ना ह्याचा व्हिडिओ एक वेगळा बनवेल मी, ठीक आहे. पण आता उद्या मी रेस्क्यू टीमला देणं वगैरे थोडं बहुत दाखवेल. रेस्क्यू टीम येणार नाही येणार त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देईल. तर खूप झोप यायला लागलेली आहे मला. आम्हाला झोपच आता 1 वाजल्या बघा. म्हणजे घरी आलो, त्या डॉगीला दूध पाजायचा प्रयत्न केला, दूध वगैरे पिला नाही, एवढी झोप आली आहे त्याला, झोपून गेला तो. चला तर मग आम्ही पण झोपतो. काय झालं ऋतू? तो माहितीये ना मम्मी, तो ना तुझ्यासारखा झोपला, हे असा हात घेऊन. हो. आता झोपलाय असा. आणि आता त्याची अशी हँड ना अशी होती ना, अशी झाली झोपेत. अच्छा. छान दिसतोय तो. पोलार बियरसारखं व्हायचंय. तर आता बघा आम्ही इथे झोपायला चाललोच होतो, तेवढ्यात हा उठला पण. अगदी 10 मिनिटात उठून पण गेला हा. तर आता म्हणते ह्याला दूध पाजते, मग हा निवांत झोपेल. तर आता ह्याचं दूध पिणं चालू आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. अजून पी ना. पिते.